जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासंबंधी आणखी एक अपडेट आलेला आहे. आत्तापर्यंत तुम्ही मोबाईलवरून ॲपद्वारे फॉर्म भरत होता, पण आता महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. वेबसाईट तुम्ही बघू शकता, ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळणार आहे. यामधून अर्ज कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासोबतच तुम्हाला प्रोफाईल वगैरे कसं क्रिएट करायचं हे सुद्धा माहिती देणार आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर होम पेजवरती तुम्ही ऑप्शन बघू शकता. मुख्य पृष्ठ आहे, त्यासोबतच योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्रे आहेत. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघू शकता पोर्टलवर किती आतापर्यंत अर्ज आलेले आहेत, एकूण संख्या त्याची आहे, पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या, त्यासोबतच लाभार्थी किती पात्र झालेले आहेत याची सुद्धा संख्या, असे ऑप्शन आलेले आहेत मित्रांनो. तर लवकरच तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत अर्ज कसं करायचं वेबसाईटवरून हे दाखवणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया मित्रांनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे गुगलला सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिलंच ऑप्शन येईल, ladkibaheen.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 4 नंबरचं ऑप्शन दिसत आहे, अर्जदार लॉग इन. याच्यावरती क्लिक करा. जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जनरेट झालेला असेल, आणि जर नसेल तर खाली तुम्हाला स्क्रोल करून खाली आल्यानंतर खाते नाही, खाते तयार करा इथे क्लिक करू शकता. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे पण तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर 2 नंबरचं ऑप्शन आहे, तुमचा पासवर्ड विसरलात, इथे क्लिक करा. याच्यावरती ऑप्शन केल्यानंतर क्लिक, तुम्हाला पासवर्डसुद्धा भेटून जाईल. त्यानंतर आपण खाते तयार करा, आपलं खातं नाही त्याच्यामुळं खाते तयार करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आधारवरती जसं नाव आहे त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये नाव भरून घ्यायचं आहे. आधारप्रमाणे, आधार कार्डप्रमाणे खाली मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका. पासवर्डमध्ये तुम्ही नावाचे पहिले 4-5 अक्षरं टाका, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ वगैरे टाकू शकता, आणि नंबर टाका. स्ट्रॉंग पासवर्ड बनवा. त्यानंतर पासवर्डची पुष्टी करण्यासाठी परत एकदा पासवर्डच तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली जिल्हा टाकायचा आहे तुम्हाला, जे जिल्हा आहे तुमचा तो जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर खाली तालुका निवडा. जिल्हा निवडल्यानंतर त्यानंतर तुमचं तालुक्यातील गाव निवडायचं आहे. आणि जर महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर इथं तुम्हाला निवडायचं आहे ते. आणि इथं खाली बघू शकता ऑथोराइज पर्सन. ऑथोराइज पर्सनमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये सामान्य महिला किंवा गृहिणी, तसेच अशा भरपूर ऑप्शन आहेत. इथं तुम्ही ज्याला हे आहेत क्रायटेरियामध्ये बसता ते निवडून इथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नॉर्मली आपण मोबाईलवरून भरतोय. महिला सामान्य गृहिणी किंवा सामान्य महिला असते म्हणून आपण सामान्य महिला निवडूया. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला खाली कॅप्चा व्यवस्थित भरून साइन अप हा जो ऑप्शन दिसतोय याच्यावरती क्लिक करायचं, तुमचं प्रोफाईल क्रिएट होईल. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर मित्रांनो, आणि प्रोफाईलमध्ये एक सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, महानगरपालिका किंवा नगरपालिका जर नसेल तुमच्या एरियाला लागू तर तिथं लागू नाही हा ऑप्शन दिसेल तुम्हाला शेवटचा, ते निवडायचं आहे तिथं. आणि हे सर्व केल्यानंतर OTP वगैरे भरून प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर इथं लॉग इन, जो नंबर आत्ता दिला तर तुम्ही प्रोफाईल क्रिएट करताना तिथं टाकायचं आहे मोबाईल नंबर, आणि खाली जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे इथं पासवर्ड टाकून कॅप्चा भरून लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, इथं आल्यानंतर तुम्हाला परत केलेला अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केलेला अर्ज असेल तर इथं तुम्हाला स्टेटस दिसेल तुमच्या अर्जाचा. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जर दुसरा ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल PDF स्वरूपात तुम्हाला माहिती भेटणार आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर आपल्याला आता अर्ज करायचं आहे योजनेसाठी. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम मेनू जे ऑप्शन दिसत आहे आडव्या 4 रेषा त्याच्यावरती क्लिक करा. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर ज्याच्या नावाने जी महिला लाभार्थी आहे तिच्या नावाने अर्ज करायचा आहे, तिचा आधार नंबर व्यवस्थितरित्या इथं टाकून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर इथं OTP 6 अंकी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती येईल, जो आधारसोबत लिंक आहे मोबाईल. आणि इथं भरून
व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये, जे की तुम्हाला दिसत आहे वरती ऑलरेडी आलेलं आहे. आपण प्रोफाईल क्रिएट करताना जे टाकलेलं होतं. त्यानंतर पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव टाकायचं आहे तुम्हाला. मॅरिड असेल तर पतीचं नाव टाका, अनमॅरिड असेल तर वडिलांचं नाव टाका. वडिलांचे किंवा इथं तुम्ही जे सिलेक्ट कराल तिथं नाव येईल पुढे. इथं पती निवडले तर इथं पतीचं नाव येईल. इथं पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे, जे पूर्ण नाव टाका शक्यतो, आणि इंग्लिशमध्येच फॉर्म भरा. वैवाहिक स्थिती टाका, विवाहित आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे, निराधार, परित्यक्त्या, एवढे ऑप्शन आहे. त्याच्यापैकी कुठलं तुम्ही पात्र आहात ते टाका. जन्मतारीख टाकायचे तुम्हाला, जे आधार कार्ड प्रमाणे आहे तेच माहिती भरा इथं, कारण तुम्हाला प्रूफ म्हणून आधार कार्ड द्यायचं आहे, त्याच्यामुळे जन्मतारीखसुद्धा आधार कार्डवरचीच भरा. त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, असाल तर होय करा, नसाल तर नाही करा. जे आधार कार्डवरची जी माहिती आहे संपूर्ण डिटेल्स इथं अपलोड केली जाईल मित्रांनो ॲटोमॅटिक. जसं की ॲड्रेस झालं, त्यासोबतच पिनकोड. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. जे जिल्हा आहे तुमचा तो जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर तालुका निवडा आणि गाव निवडा. महानगरपालिका आणि नगरपालिका असेल तरच इथं त्या नगरपालिकेचं नाव लिहायचं आहे, नसेल तर लागू नाही हा ऑप्शन आहे तुमच्यासाठी, तिथं निवडू शकता. आता मी दाखवणारच आहे तुम्हाला. आता जिल्हा निवडल्यानंतर जिल्हा निवडून दाखवतो तुम्हाला लाईव्ह. त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडून घ्या. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता महानगरपालिकेचा ऑप्शन झाल्यानंतर मोबाईल नंबर टाका. आत्ता जो प्रोफाईल क्रिएट करताना टाकलेला होता तोच टाका. त्यानंतर तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबविणाऱ्या योजनेचा आर्थिक लाभ घेत असाल तर होय करा, नसेल तर नाही. दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी आहेत. अर्जदाराचे बँक खाते असलेला बँकेचा तपशील व्यवस्थित राहा, म्हणजे आधार कार्डला बँक असलेली बँकेचंच डिटेल्स इथं व्यवस्थितरित्या भरा. सर्वप्रथम तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकायचं आहे व्यवस्थितरित्या आधार कार्डप्रमाणे, किंवा पासबुक असेल तर पासबुकच्या प्रमाणे सुद्धा तुम्ही इथं इन्फॉर्मेशन भरू शकता बँकेच्या. बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाका. बँक खाते क्रमांकाची परत एकदा पुष्टी करा, म्हणजे डबल टाकायचं आहे तुम्हाला इथं अकाउंट नंबर, आणि IFSC कोड तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का, तर होय करा. इथे एक नोटिफिकेशन दिलेलं आहे, जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्यायचं आहे लगेच तुम्हाला जाऊन बँकेमध्ये. जर नसेल तर फॉर्म भरल्यानंतर तात्काळ ही प्रक्रिया करून घ्यायची आहे. आणि आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का हे चेक करण्यासाठी या चॅनलवरती आपल्या व्हिडिओ आहे, आधार बँक लिंक स्टेटस कसं चेक करायचं, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. त्यासोबतच इथं होय टाकल्यानंतर खाली तुम्हाला आता अपलोड डॉक्युमेंट करायचे आहेत. त्यामध्ये मॅक्झिमम फाईलची साईज प्रत्येक फोटोसाठी 5 MB आहे, म्हणजे जास्तीत जास्त 5 MB पर्यंतचाच फोटो तुम्ही अपलोड करू शकता. तर इथे तुम्हाला फॉर्मॅट सांगतो मी फोटो अपलोड करण्यासाठी कुठले लागणार आहेत. JPG, JPEG, PNG आणि PDF फाईल्स अलाउड आहेत इथं फक्त. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चालणार नाहीत कुठलेही फॉर्मॅट यूज कराल तर. अपलोड फोटो करायचं इथं. याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र. यापैकी कुठलंही तुम्ही एक डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकता. याच्या व्यतिरिक्त कुठलंही करू नका, स्वयं घोषणापत्र किंवा काहीही, कारण फक्त त्याच्या घोषणा झालेल्या आहेत, GR आलेला नाही. त्याच्यामुळं जे यांनी इथं ऑप्शन दिलेले आहेत याच्यापैकी डॉक्युमेंट इथं अपलोड करा. शक्यतो फॉर्म नाकारण्याची शक्यता कमी असते या डॉक्युमेंटमधला तुम्ही अपलोड केलेला असेल तर. याच्या व्यतिरिक्त बाहेरचं केलं तर शक्यता नाकारता येत नाही, फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित त्यांनी जे GRमध्ये डॉक्युमेंट दिलेले आहेत व्हॅलिड त्याच्यापैकीच अपलोड करा. शक्यतो येत नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका. 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. त्याबरोबरच तुमच्या केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, होय करा असेल तर. आणि इथं तुम्हाला केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड इथं समोरील बाजू अपलोड करायचं. इथं 1 नंबरला जे ऑप्शन दिसत आहे तिथं समोरील, म्हणजे जिथं पहिला पेज असतो राशन कार्डचं, जिथं तुमची संपूर्ण नावं वगैरे दिसतात, ॲड्रेस, त्यासोबतच कोणाचं नाव आहे, अकाउंट होल्डरचं नाव, ॲड्रेस, हे पिनकोड हे तुम्हाला इथं दिसेल. पहिल्या इथं पेजवरती इथं अपलोड करायचं आहे. दुसरं म्हणजे
त्या रेशन कार्डची मागील बाजू शेवटचे पेज तिथं तुमचे नावं असतात कुटुंबातील सर्वांचे, ते दोन्ही पेज वेगवेगळे अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। त्यासोबतच तुम्ही खाली बघू शकता, जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल आणि तुम्ही जर नाही ऑप्शन निवडलेला असेल तर इथं उत्पन्न प्रमाणपत्र आहे, इथं ऑप्शन तिसरा आहे, एकच ऑप्शन आहे उत्पन्न प्रमाणपत्र आहे, इथं अपलोड करा। तसेच स्वयं घोषणापत्राचीही फक्त घोषणा झालेली आहे, उत्पन्न स्वयं घोषणापत्र तेही अपलोड करू नका शक्यतो, कारण इथं अजून GR मध्ये आलेला नाही तसं कुठेही नमूद की उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागी तुम्ही स्वयं घोषणापत्र अपलोड करू शकता। तर त्याच्यामुळे तो घोषणापत्र अपलोड करू नका, शक्यतो नाकारलं जाऊ शकतं फॉर्म। त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र काढा, वेळ आहे अजून तुमच्याकडे। त्यासोबतच खाली ऑप्शन आहे अर्जदाराचे हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करा। जर तुमच्याकडं हमीपत्र नसेल तर इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे, इथं डाउनलोडसुद्धा करू शकता तुम्ही। डाउनलोडवरती क्लिक करून हा हमीपत्र डाउनलोड होणार आहे, याचं तुम्हाला व्यवस्थितरित्या सही करायचं आहे याच्यावरती आणि ते फोटो काढून व्यवस्थितरित्या 5 MB मध्ये फोटो क्रिएट करून अपलोड करायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा फोटो इथं तुम्ही JPG, JPEG आणि PNG फाईल्समध्ये अपलोड करू शकता, PDF चालणार नाही फोटोचे। आणि याच्यामध्ये कॅमेरा थ्रूही फोटो काढू शकता, अपलोड करण्याचंही ऑप्शन आहे, म्हणजे पासपोर्ट साईजसुद्धा तुम्ही फोटो अपलोड करू शकता। त्याच्यासाठी GR सुद्धा आलेला आहे शासनाचा। आणि यानंतर हमीपत्राचा अस्वीकरण स्वीकारा याच्यावरती क्लिक करा, इथं तुम्हाला सर्व माहिती स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तुमचं फॉर्म ॲटोमॅटिक सबमिट होऊन जाईल मित्रांनो पेंडिंगमध्ये। अशा प्रकारे वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा, अगदी 2 मिनिटात तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। एकदम सोपी पद्धत आहे, जसं ॲपवरती भरला तसंच इथंही भरता येणार आहे तुम्हाला। एकदम सोपी पद्धत होती फॉर्म भरण्याची, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना। तर जर माहिती आवडलेली असेल तर मित्रांनो आपल्या मी मराठी 45 या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।